नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 4 त्रिकोणाचा शिरोलंब व मध्यभाग. आज आपण सुरू करणार आहोत भाग क्रमांक 2 ला, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत मध्यगा म्हणजे काय, मध्यगा कशा काढायच्यात आणि त्यानंतर सराव संचाला आपण सुरू करूया. तर सुरू करूया ह्या दुसऱ्या भागाला. चला, मध्यगा म्हणजेच काय, मीडियन. आपण एक त्रिकोण घेतला HFC. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाच्या मध्यगा असे म्हणतात. म्हणजे शिरोबिंदू आणि बरोबर समोरील बाजूचा मध्यबिंदू घ्या. ह्या दोघांना जिथे जोडल्या जाणारी एक रेषा असते त्या रेषेला त्रिकोणाचा मध्यगा असे म्हणतात. शिरोबिंदू आणि या समोरच्या रेषेचा आपल्याला काय काढायचा, मध्यबिंदू. आता कुठल्याही रेषेचा मध्यबिंदू जर काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करावं लागेल, रेषाखंडाला दोन भागात दुभागावं लागेल. कसे ते आपण शिकू. त्रिकोण HSCF मध्ये रेख FD म्हणजे ही पाया HC वरील मध्यगा आहे. म्हणजे HC पायावरची आपल्याला काय भेटली, मध्यगा. त्रिकोणाचा मध्यगा काढणे तर काय करावं लागेल, त्रिकोण ABC घ्या, बाजू AB चा मध्यबिंदू मिळवा आणि त्याला P नाव द्या आणि रेख CP काढा. बाजू BC चा मध्यबिंदू मिळवा, त्याला Q नाव द्या, रेख AQ काढा. आणि चौथा, बाजू AC चा मध्यबिंदू मिळवा, त्याला R नाव द्या आणि रेख BR काढा. जेणेकरून त्रिकोण ABC च्या रेख PC, QA आणि BR या मध्यगा मिळतील किंवा आपल्याकडे आहेत. त्या एक संपाती आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांच्या संपात बिंदूला मध्यगा संपात म्हणतात आणि तो G या अक्षराने दाखवला जातो. तर चला सुरू करूयात. पहिले आपण एक त्रिकोण घेतला ज्याचं नाव घेतले ABC. त्यानंतर आपण आता ह्या रेषाखंडाला दुभागायचं आहे. ते एक काम करू, एक विशिष्ट अंतर आपल्या आता याच्या AB बाजूवरती आपल्याला दुभाजक काढायचा आहे. या AB बाजूवरती आपल्याला दुभाजक काढायचा आहे. तर आपण कसा करणार, तर ते आपण कर्कटकाच्या सहाय्याने घेऊ. कर्कटाचं एक लोखंडी टोक A बिंदूवरती घ्या आणि एक विशिष्ट अंतर कर्कटकचे लोखंडी टोक आणि पेन्सिलीमध्ये घेऊन वरच्या त्रिकोणाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक कंस काढा. तसेच तितकेच अंतर घ्या, कर्कटकाचे टोक लोखंडी टोक B वर बिंदूवरती ठेवा आणि पुन्हा वरती आणि खाली कंस काढा. आणि ह्या दोन कंसाचे एक छेदन बिंदू येतो. या छेदन बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण रेषा काढतो तेव्हा ही रेषा या पूर्ण रेषाखंडाला दोन भागात विभागते आणि जेव्हाही विभागते तेव्हा दोन्ही बाजूचे अंतर रेषाखंडापासून किंवा ह्या दुभाजकापासून सेम किंवा सारखेच असते. तर ह्या जिथे हा रेषा या AB बाजूला छेदते त्या तिथे आपण नाव दिले बिंदू P. आता असाच प्रकार आपण CB या बाजूवरती करू. एक विशिष्ट अंतर घेऊन लोखंडी टोक आपण B बिंदूवरती घ्या आणि त्याचे वरती आणि खाली असे एक कंस काढा. तेच अंतर घेऊन C बिंदूवरती लोखंडी टोक ठेवा आणि वरती आणि खाली कंस काढा आणि त्या कंसामधून जाणारी एक रेषा काढा. ती रेषा ज्या BC बाजूवरती किंवा भुजावरती छेदून जाते तिला नाव देऊ Q. तसेच आपण AC साठी करूया. तर पुन्हा इथे पाहू शकता जेव्हा ही रेषा ह्या पूर्ण रेषाखंडाला दोन भागात दुभागते तेव्हा CQ आणि BQ या दोघांमधले अंतर नेहमी सारखेच असते. आता वळूया AC या भुजाकडे. तर पुन्हा A वरती लोखंडी टोक ठेवा किंवा C वरती लोखंडी टोक ठेवा आणि पहिले कंस काढा. त्यानंतर A वरती ठेवून कंस काढा आणि हे दोन्हीही कंस जिथे एकमेकांना छेदतात त्यामधून आपल्याला एक रेषा पास करायची आहे किंवा रेषा काढायची आहे. आणि ती रेषा जेव्हाही AC ला छेदून जाते त्याला नाव दिले R. आता जेव्हाही R नाव दिले त्याचा अर्थ काय, आपल्याला वरती जे RC जितके अंतर आहे तेच R अंतर आपल्याला खाली मिळेल. परंतु लक्षात घ्या हे तिन्ही रेषा एका विशिष्ट बिंदूतून एकमेकांना छेदून जातात. त्या छेदन बिंदूला काय नाव देतात ते आपण पाहूया. ते या नाव देतात G ने. आता G म्हणजे काय किंवा हा एक संपात बिंदू जो भेटला तो म्हणजे काय ते आपण पाहू. त्रिकोणाला तीन मध्यगा असतात. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात आणि त्रिकोणाच्या मध्यंगांचा संपात बिंदूला मध्यगा संपात असे म्हणतात, ज्याला आपण G ने आपण दाखवले. कोणत्याही त्रिकोणाचा G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते
आणि संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरे विभाजन होते. चला आता आपण वळूया सराव संच 4.1 कडे, जिथे आपल्याला दिलाय त्रिकोण LMN मध्ये कोणता हा शिरोलंब आहे व कोणती मध्यगा आहे. जेव्हाही शिरोलंब म्हणतो म्हणजेच काय, कुठल्याही त्रिकोणाच्या एका कोनातून त्याच्या विरुद्ध बाजूस काढलेला लंब तो शिरोलंब असतो. तर इथे LX हा शिरोलंब झाला आणि मध्यगा कुठली झाली, तर मध्यगा काढताना आपल्याला काय करावं लागते, आता मध्यगा काढताना काय करावं लागते, या M आणि N वरती लोखंडाचं टोक ठेवा आणि पेन्सिल आणि त्या टोकामध्ये विशिष्ट अंतर घेऊन वरती आणि खाली कंस काढून त्या कंसातून जाणारी एक रेषा काढली तर आपल्याला Y हा बिंदू भेटला आणि जेव्हा L आणि Y एकमेकांना जोडला जाईल तेव्हा ती होते त्रिकोणाची मध्यगा. ते पाहू शकता त्रिकोण LM मध्ये रेख LX हा शिरोबिंब आहे तर रेख LY हा मध्यगा झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, त्रिकोण PQR चा एक लघुकोन त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंब काढा आणि संपात बिंदूला त्याचे O नाव द्या. तर आपल्याला इथे काढायचे शिरोलंब आणि त्याचा संपात बिंदू जिथे भेटेल त्याला नाव द्यायचे O. तर आपण एक लघुकोन त्रिकोण घेतला PQR. आता या सर्व भुजांचे आपल्याला संपात बिंदू काढायचे किंवा शिरोलंब काढायचे. तर पहिले Q पासून सुरू केले तर PR या रेषेवरती त्यांचा संपात बिंदू येईल. तर P आणि R रेषेवरती त्यांचा लंब येईल, ते आपण जोडून घेतले. त्यानंतर आपल्याला R वरती आपण तसंच करूया. तर R वरती आपल्याला कोन ठेवला आणि इथून आपल्याला एक सरळ रेषा काढली. तर ही भेटली ह्या रेषेचा शिरोलंब. तसंच P मधून आपण कोन घेऊया आणि तिथून आपण खाली रेषा काढली. तर ही झाली त्याची शिरोलंब आणि ह्या तिन्ही शिरोलंब एक मध्यगाम किंवा एका पॉइंट वरती एकमेकांना छेदून जातात, त्याला म्हणतात आपण. आता हे तिन्ही शिरोलंब एका छेदनबिंदून छेदून जातात, त्याला आपण नाव देऊ G. हे तिन्ही शिरोलंब एकमेकांना एका बिंदूतून छेदून जातात तर त्याला नाव दिले O आणि ह्या बिंदूला आपण लंब संपात बिंदू असे म्हणतो. आता हे जितके पण आपल्याला शिरोलंब भेटले ते त्या बरोबर त्या विरुद्ध दिशेच्या बाजूवरती एकमेकांना परपेंडिक्युलर किंवा 90 अंशाचा कोन बनवत जातात. प्रश्न तिसरा, त्रिकोण STV हा विशाल कोन त्रिकोण काढा आणि त्याचा मध्यगा काढून त्याचा मध्यगा संपात दाखवा. सुरू करूया आपल्या या प्रश्नाला. आपण एक STV नावाचा एक विशाल कोन त्रिकोण काढू, जिथे आपल्याला विशाल कोन म्हणजे काय, असा त्रिकोण ज्याचे T या कोनाचे माप 90 अंशापेक्षा मोठे परंतु 180 मापापेक्षा लहान असले पाहिजे. म्हणून आपल्याला हा त्रिकोणाची ही भुजा आपल्याला इथे भेटली, जेणेकरून हा आपला एक विशाल कोन त्रिकोण झाला. आता आपण काम करू, या ST भुजाचा, या TV भुजाचा आणि या SV भुजाचा आपण शिरोलंब काढूया. आता आपण काय करूया, ST या भुजाचा, TV भुजाचा आणि SV भुजाचा मध्यगा आपण काढू. तर S वरती लोखंडी टोक ठेवले कर्कटकाचे आणि विशिष्ट अंतर घेऊन आपल्याला वरती आणि कंस केला. तसंच T वरती टोक ठेवून आपण वरती कंस केला. तसंच आपण खाली कंस करू आणि त्यातून जाणारी एक रेषा काढू, ती झाली मध्यगा. तसंच आपण TV साठी गेले तर वरती आपण कंस मारले दोघां पेन्सिलचं टोक ठेवून, खाली इथेही कंस केले आणि या दोन्ही रेषांना आपण जोडले. आता या दोन्ही रेषांना आपण जोडले. त्यानंतर आपण वळूया SV कडे, जिथे आपल्याला S वरती लोखंडी टोक ठेवा, V वरती लोखंडी टोक ठेवा आणि इथे कंस काढा. तसेच खाली कंस काढा आणि त्यातून जाणारी एक रेषा काढा. आता हे झाले सगळ्या मध्यगा. आता आपल्याला काढायचे शिरोलंब. तर काय करायचंय, पुन्हा काटकोन त्रिकोण गुण्या घ्या. गुण्याचे एक टोक इथे S वरती ठेवा आणि त्यानुसार ह्या बाजूवरती येणारी एक रेषा काढा. तसेच V वरती आपण टोक ठेवले आणि त्यातून जाणारी एक रेषा काढली, जी आपल्याला ST या भुजावरती आली. आणि सगळ्यात शेवटी आपल्या T साठी काढायचंय, तर T साठी आपल्याला शिरोलंब आला या SV भुजावरती. जिथे हे शिरोलंब तिघांचे एकत्र येतात त्याला आपण नाव दिले G. जिथे हे शिरोलंब एकमेकांना छेदतात तिथे आपण नाव देऊ G. आणि जिथे ही रेषा या SV ला छेदून जाते तिथे नाव दिले O, इथे नाव दिले M, इथे नाव दिले N. आणि लक्षात ठेवा, या आपण लंब संपात काढला किंवा हा रेषाखंडाचा लंब काढला, त्याच्या दोन्ही बाजूला ज्या रेषा उरतात त्या दोन्हींची लांबी किंवा रुंदी ही नेहमी सारखीच असते. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो मध्यगा कसा काढायचा ते. त्यानंतर आपण शिकलो शिरोलंबाचा किंवा मध्यगांचा मदत घेऊन आपल्याला आकृत्यांवरती कुठल्याही त्रिकोणाचा शिरोलंब किंवा मध्यगा कसा काढतात ते आपण पाहिले.
आता येणाऱ्या पुढच्या भागात आपण या धड्याचा शेवटचा उरलेला प्रश्नसंच आपण सोडूया किंवा सराव संच आपण सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.